काही जण कार्यकर्ते त्यांच्या मुश्रीफ साहेबांच्यावर हल्ला ते ह्याच्यावरती त्यांना केस करायला गेल्यानंतर आम्ही सगळे कार्यकर्ते जमलेले त्यावेळेस तो व्हिडिओ आहे आणि त्यावेळेला खासदार तिथं मुरगुडात होते साहेब, काय करू ते आम्हाला माहित नाही, पण खासदार असून सुद्धा तिथं ते उपस्थित राहिले नाही. पुढचं आमचं ठरलंय तुमच्यापेक्षा 10 पावलं पुढे होतं म्हणून आम्हाला मतदान मिळालं. आमचं ठरलं म्हणजे कोण माहिती का, इकडं बट्टी पाटील साहेब जोरदार टाळा झाला पाहिजे बट्टी पाटील साहेबांसाठी. आता आपल्या सगळ्यांचं ठरलंय त्याच्यामुळे काय काळजी नाही. पुढं हे नाही पुढचं आमचं ठरलंय उमेदवाराची निवडणूक करून त्यावेळी आम्ही कबड्डीतून आणलेले आहे. पुन्हा एकदा हमीदवाड्याची नादल लावाल पुन्हा एकदा हमीदवाड्याच्या ठिकाणी आम्ही कबड्डी करतो. आता ऐकलं तुम्ही, आजपर्यंत 25 वर्ष मुश्रीफ साहेबांच्या वरती उघड्या छातीला आम्ही लढाई केल्या. मी 30 वर्ष नाही, मी लहान होतो पहिला लढायला. तर निश्चितपणाने तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीचा जातीवादी आरोप किंवा अशा पद्धतीचा जातीवादी कधी मी जातीचा आधार घेतला नाही. आणि अशा पद्धतीच्या हीन पातळीची टीका किती मोठ्या आमदारीच्या लढाईमध्ये बेदरीपेक्षा कितीतरी मोठ्या लढाई असतात आणि त्या लढाईमध्ये सुद्धा संयम मुश्रीफ साहेबांनी सुद्धा पाळला आणि आम्ही सुद्धा संयम पाळला. परंतु आता त्यांचा तोल जरा ढळलेला दिसतोय आणि जरा संध्याकाळची सभा असली की जरा जास्तच असतो. पुढं आता तुम्हाला सगळ्यांना इथं कागलकरांना मला विनंती करायची आहे आणि मुश्रीफ साहेबांच्या असंख्य कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की एवढ्या हीन पातळीचं राजकारण आपल्या कागल तालुक्याने किंवा या देशाने बघितलेलं नाही. कौटुंबिक अशा पद्धतीचा कुटुंबाचा छळ या सगळ्या मंडळींनी मांडला. काकी एवढं रडल्यात त्याचा प्रत्येक अश्रूचा बदला मतामधून आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. आज निश्चितपणाने या पद्धतीने माझा तुमच्या सगळ्यांच्या याच्यावरती विश्वास आहे. शेवटचं काय आहे का सपलं रे? नाही, राहू देत आपला वेळ झालाय त्याच्यामुळे राहू दे. नको. आता मी आपल्याला मनापासून सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये शाहू महाराजांची पाठ राखून ज्या पद्धतीने बाबांची असेल, आमची इलेक्शन असेल, आमच्या कुटुंबियांची इलेक्शन असेल, त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही शाहू महाराज आमचा सांभाळ करताय त्याच पद्धतीने शाहू महाराजांचा तुम्ही सांभाळ कराल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. शेवटचे 3 दिवस कामाचे आहेत. ऊन वारा पाऊस कशाचंही तमानो बाळगता येणारे 5 दिवस आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी, माझ्या तरुणांच्या उत्कर्षासाठी निश्चितपणाने आपण शाहू महाराजांच्या रक्षणासाठी खर्च घालाल अशा पद्धतीची अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो. 7 तारखेला सगळ्यांनी 1 नंबरला तिथे शाहू महाराजांचं बटन आहे, बाकी खाली गाळच आहे. काय तिथं फार लक्ष देण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे पूर्ण क्षमतेनं शाहू महाराजांची पाठराखण करा अशी नम्रतापूर्वक विनंती आपल्या सगळ्यांची घेत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराज.